चला तर मग आपण नॅचरल होममेड सोप बनवू. पहिलं मी पार्सल ऑनलाईन मागवलेलं आहे सोप बेसचं. तुम्हाला दाखवते, त्याची क्वालिटी पण एकदम छान आहे. मी मेशोहूनच सोप बेस मागवलेला आहे. एक नंबर क्वालिटी त्याची, मी तुम्हाला सर्व दाखवते. आणि ही सोप इतकी छान आहे ना, आपण आपल्या लहान मुलाला सुद्धा लावू शकतो. मी खासकर माझ्या मुलींसाठीच ही साबण बनवते मी. कारण की माझी मोठी मुलगी का, तिची त्वचा इतकी काळी झालती ना, ती खूप टॅन झालती ती. मग मुलं काय करतात, ते ना उपटन लावू देत, ना दूध लावू देत, ना मसूर डाळ लावू देत. म्हणून मग मी काय केलं, सर्व एकत्र तयार करून मी होममेड साबण बनवलेला आहे. तुम्ही सर्व बघू शकता, इतका छान साबण तयार होतो ना. मी पॅकिंग खोलण्यापासून तर साबण कसा तयार करायचा त्याच्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्ही बघू शकता की छान साबण तयार होते ना. तिची स्मेल पण इतका छान येतो ना, खूपच एकच नंबर साबण तयार होते. सोप बेस बी इतका छान आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते मी. बघा, पहिले आहे ना सोप बेस मेल्ट करून घ्यायचा. तो छान मेल्ट होऊ द्यायचा, पूर्ण असं वितळला पाहिजे तो. मी तर गॅसवरच वितळवते, काही पाणी वगैरे काही खाली भांडं वगैरे काही ठेवत नाही मी. सोप बेस वितळून घेते मी. सोप बेस चांगला, सॉरी मी व्हिडिओ थांबवला होता. हे बघा, सोप बेस आहे ना छान वितळून घ्यायचा. तो पूर्ण मेल्ट झाला पाहिजे. मग तो मेल्ट झाला ना, छान प्रोसिजर आपण करू शकतो. मग थोडं ते भाजी केली ती मेथीची, तर थोडं डाग पडलेले, ते काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. हे बघा, मी ना अगोदरच आहे ना सर्व मिक्सरमध्ये तांदूळ, मसूर डाळ ते अगोदरच काढून घेतलं होतं. मी मिक्सरमध्ये बारीक पीठ तयार केलं होतं त्याचं. मग छान सोप बेस वितळू द्यायचा. छान वितळला की मग ते आपण आणि वितळला की ग्राइंड केलेलं पावडर आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं. तो काही मी सध्या इथे शूट केलेली नाही आहे. आणि हे बघा, आणि हा काही लगेचचा व्हिडिओ नाही आहे. एक रात्रभर त्याला मी सोप मोल्डमध्ये ठेवलं होतं. मग तो बघा इतका छान सोप तयार झाला. मी सकाळी व्हिडिओ शूट केला. हा साबण अजिबात सॉफ्ट नाही आहे, काही नाही आहे. एकदम छान फ्रेग्रन्स पण त्याची छान येते आणि छान यूज पण होतो. याने 2 दिवसातच आपल्याला यूज दिसायला लागतो मुलांच्या अंगावरची. माझ्या मुलीची तर टॅनिंग खूप टक्के कमी झाली तिची. हे बघा, ऑइल जे मी ऑइल टाकते त्याच्यामध्ये, आपलं ते सिक्रेट आहे सध्या, मी नंतर सांगेनच तुम्हाला. हे बघा, साबण इतका छान आहे ना, खूप छान. आपण पण सुद्धा त्याचा रेग्युलर यूज करू शकतो. मानेला, हाताला, चेहऱ्याला, फक्त डोक्याला केसाला लावायचं नाही. बाकी आपण छान हात धुवायला खूप छान साबण, टॅन रिमूव्हर हा साबण तयार झालेला आहे. याचे खूप छान रिझल्ट आहे. तुम्हालाही ऑर्डर करायचा असेल किंवा तुम्ही स्वतःही बनवू शकता. हे बघा, खूप छान आहे. थँक्यू.